So hello, my name is Anushka and currently I am working on a project which is research based and the domain is transportation and navigation. So can I take your interview? Yes. So can I know your background? Like can you tell about yourself a bit? Myself Ruturaj. I'm from BTech second year. I'm studying in Development International University, and my mode of transport is bus and train. Okay, so where do you stay? I stay in Bhosri. Okay, so तू कसा येतोस like डेली बेसिसला तू कोणतं ट्रान्सपोर्टेशन Actually माझं घर येतं चाकण साईडला, तर मला चाकण साईडवरून कासरवाडी बसने यावं लागतं आणि तिथून कासरवाडीपासून आकुर्डी ट्रेन आहे आणि मग तिथून चल. मग तू इकडे आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या येतो Yes. आणि मग तिकडनं चालत येतोस. तर तू काय चॅलेंजेस फेस करतोस? माझं बिगेस्ट चॅलेंज आहे बस फ्रिक्वेन्सी आणि ट्रेन फ्रिक्वेन्सी, कारण की ट्रेनची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. बस तरी एखाद्या वेळेस 15 ते 20 मिनिटात भेटते, पण जेव्हा ट्रेनची वेळ येते तेव्हा 1 ते 1.5 तासाचा गॅप असतो आणि दुपारच्या टायमाला ट्रेन नसतात. जेव्हा सकाळी 11:30ला संपते लास्ट ट्रेन आणि मग तिसऱ्या वेळेस 3:30ला रिझ्यूम होतं. मग फ्रिक्वेन्सी प्लस वरतून मग प्लेस भेटणे, जागा भेटणं वगैरे खूप हार्ड आहे. तू भोसरीला राहतोस. Yes. भोसरीला असा प्रॉपर बस स्टॉप आहे की असं ते प्रॉपर बस टर्मिनल आहे. अच्छा, मग तिकडे बोर्ड किंवा शेड्यूल असं काही लावलेलं असतं की ह्या टाइमला बस येणार आहे? कासरवाडी कडे येणारे 3-4 बस आहेत, त्याच्यामुळे शेड्यूलचा असा काही इश्यू येत नाही. भोसरीपासून कासरवाडीची फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे, म्हणजे हडपसरकडे जाणाऱ्या गाड्या किंवा हिंजेवाडी त्या साईडला जाणाऱ्या गाड्या खूप आहेत, पण ट्रेनची फ्रिक्वेन्सी सिंगल लोकलच येते. मग तुला बसचा टायमिंग जसे लगेच कळतात की बस खूप वेळ डिले पण होते? खूप वेळा डिले होतात, म्हणजे फिक्स टायमिंग असे काही नसतात, 15-20 मिनिटं पुढे मागे सुद्धा होतात. अच्छा, मग मला एक असा इन्सिडेंट सांगू शकतो ज्याच्यात तुला खूपच जास्त वेळ थांबायला लागलाय? हो, मी एका दिवशी 8ला निघालेलो, 8:30 पर्यंत बस स्टॉपला होतो मी, कारण की मला कासरवाडी यायला ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिट्स लागतात आणि माझी 9:10 ट्रेन होती आणि बसची फ्रिक्वेन्सी नसल्यामुळे तेव्हा 15 ते 20 मिनिटं सगळ्या बसेस गेल्या होत्या, त्याच्यामुळे माझी ट्रेन सुटली आणि लेक्चर्स मिस झाले. अच्छा, मग तुला म्हणजे आता तू डेली हे करतोस, पण तू जेव्हा पहिल्यांदा लाईक बसने ट्रॅव्हल करणार होतास तेव्हा तुला बसचा नंबर आणि कुठे जाते काय जाते ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कुठून मिळाली? मला बस टर्मिनलवरती जे कंडक्टर्स वगैरे असतात त्यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन भेटली की कोणत्या बस कासरवाडी साईड जातात. अच्छा, पण ते लोक हेल्पफुल असतात की कधी कधी मिसगाईड करतात किंवा रूडली बिहेव करतात? रूटली म्हणजे ही जाते का ती जाते का असं जर विचारलं तर मग चिडतात ते की एवढे प्रश्न का विचारतात. म्हणजे असे कोऑपरेटिव्ह नाही आहेत का ते? आहेत, काय काय असतात काय काय नसतात, मूडवर डिपेंड. अच्छा, आणि आता ट्रेन बद्दल बोलूया. ट्रेन मध्ये लाईक तुला त्याच्या टायमिंग कुठून कुठला ऍप वगैरे वापरतो? व्हेर इज माय ट्रेन ॲपवर दिसतं किंवा एक्सिगवर दिसतं. अच्छा, त्याच्यात ॲक्युरेट दिसतं सगळं? येस, ॲक्युरेट दिसतं, पण त्याचा नंबर चेक करावा लागतो आणि इंडियन रेल्वेच्या वेबसाईटला जाऊन नंबरने चेक करायला लागते की ट्रेन करंट कुठे, कारण की ॲपवर एकदम करंट कुठे आहे ते दिसत नाही. अच्छा, म्हणजे वेबसाईटवर व्हिजिट करतो? येस, वेबसाईटवर indianrailways.com वर जावं लागतं .gov.in. अच्छा, म्हणजे एवढं सगळं करायला लागतं. हो, नंबर तिथून चेक करावा लागतो, टायमिंग चेक करायची, मग नंबर, कारण की दर लोकलचा एक स्पेसिफिक नंबर असतो, मग तो लोकलचा नंबर चेक करायचा आणि वेबसाईटवर जाऊन एंटर करायचा त्या इंडियन रेल्वेजच्या वेबसाईटला, मग तिथून कॅपचा एंटर करायचा. ते ट्रेनचा नंबर चेक करायला पण खूप टाइम लागतो. मग ॲपचा काय फायदा? टायमिंग चेक करायला. आणि मग हे फक्त तुला कुठे ट्रेन आहे ते कळतं तिकडे? येस, वेबसाईटवरून फक्त कुठे ट्रेन ते कळतं. आणि मग ट्रेनमध्ये तुला जर बोलायला गेलं तर काय चॅलेंजेस फेस करतोस? ट्रेनमध्ये जागा काहीच नसते, जनरल डब्यामध्ये तर काहीच नसते जागा, कारण की लोकलमध्ये सगळे भरलेले असतात आणि ती लोणावळ्यावरून शिवाजीनगरकडे जातात आणि शिवाजीनगरवरून लोणावळ्याकडे जातात. दोन्ही ट्रेन एकदम फुल असतात, कारण की ऑफिस आणि स्टुडंट, ऑफिसचे एम्प्लॉईज, स्टुडंट्स, हाऊसवाईफ्स किंवा वर्कर्स वगैरे सगळे त्याच्यामध्ये असतात. अच्छा, आणि मग किती ट्रेनची फ्रिक्वेन्सी आहे? खूप कमी आहे, लाईक तू टायमिंग स्पेसिफाय करू शकतो की ह्या टाइमला ट्रेन येते? मग 3:30ला पहिली ट्रेन चालू होते आफ्टरनून मध्ये, ही सेकंड ट्रेन असते 4:30ला, नेक्स्ट असते 5:15ला, त्याच्यानंतर सरळ 6:30ला आणि असते. तू सकाळची ट्रेन किती वाजता पकडतो? सकाळची एक तर 8:30ची असते किंवा 9:10 असते, दोन ट्रेन. 9:10 नंतर कोणती? 10:30ला सरळ. सरळ 10:30. 8:10-22 म्हणजे 10:30 ऑलमोस्ट. आणि मग तू इकडून कॉलेजवरून घरी जाताना कसं जातो? ट्रेन दोन्ही सेम ट्रॅव्हलिंग मग होते इथून माझी. ट्रेननी किती वाजता ट्रेन पकडतो तू? कॉलेजच्या 3:30ला सुटलं तर मला 4:30ची किंवा 4:15ची ट्रेन भेटते, आणि ती सुटली तर मग 5:30ला सरळ. सरळ मग तेवढा वेळ थांबायला लागतो. आणि जर 5:30ला कॉलेज सुटलं तर मग 6:30ला ट्रेन.
मग आता तू 2 ट्रान्सपोर्टेशन मोड्स वापरतोस तर तुझं ते टायमिंग कसा मागे पुढे ना हो? वेट करावं लागतं ट्रेनमधून. साधारण किती वेळ? अर्धा ते 1 तास. तेवढं मग तू कधी असा विचार नाही केला एवढं लांबसाठी प्रायव्हेट व्हेकल काहीतरी यूज करायला पाहिजे एवढं हेक्टिक? चार्जेस वगैरे खूप लागतात, कारण की जर माझं ट्रेनचं आणि बसचं बघितलं, बसचे चार्जेस मला लागतात 10 रुपये आणि त्याच्या पुढे 5 रुपये. ठीक आहे, 15 रुपयात माझं येणं आणि 15 रुपयात जाणं होतं. पण जेव्हा गाडी किंवा ह्याचं बघतो तर 80 रुपये किंवा मग ते 1 लिटर आरामात जातं पेट्रोल, कारण की माझं 15 किलोमीटर येतं घर तेवढं. पण तुला असं वाटत नाही की खूप वेळ होतोय, किती टाइम वेस्ट होतोय माझा? लाईक आता तुला कॉलेजला पण टाइम मध्ये पोहोचायलाच पाहिजे, प्लस तुला आता कॉलेजचं काय काम असेल तर मग तू कसं करणार? फ्रेंड्स वगैरे असतात माझे, खूप सारे फ्रेंड्स आहेत, त्यांच्याकडे गाड्या आहेत. मग इथं जर जवळपास कामं असतील तर होऊन जातं, आणि जर लांब जर काम असेल तर होत नाही. मग तुझं काही लाईक तू गुगल मॅप्स वगैरे वापरतोस का ट्रेन बसचा नंबर वगैरे बघायला, किंवा तिकडे येतात? गुगल मॅप्सवर नंबर येत नाही तशी मोस्टली, कारण की त्यांच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड त्याचं, म्हणजे कसं समजायचं. कधी कधी ते वॉकिंग दाखवतं, एवढं वॉक करायचं, एवढं ट्रेन बसने जायचं. मग गुगल मॅप्सपेक्षा लोकल्सला विचारणं मला कम्फर्टेबल वाटतं थोडं जास्त, आणि कॉम्पॅक्टेबल सुद्धा. ते एकदम ॲक्युरेट सांगतात की एवढ्या डिस्टन्सवर आहे किंवा एवढ्या वाजता येईल. आणि बसमध्ये तू बोला गर्दी वगैरे असते, तर तुला बसचा जो म्हणजे जे पण त्यांचा लेआउट आहे त्याच्यावर काही तुला बोलायचं आहे का? लाईक खूप जागा त्यांनी उभं राहायला सोडली, किंवा तुम्हाला मुलांना पण कधी कधी बसायला मिळत नाही, बायका उठवतात. हो. तर ह्या प्रॉब्लेम बद्दल काय बोलायचं? जेव्हा नॉर्मल बसेस होत्या तेव्हा खूप हा इश्यू फेस करायला लागायचा की उभं राहायला सुद्धा जागा नसायची त्याच्यामध्ये. जेव्हापासून इलेक्ट्रिक बस आल्यात तेव्हापासून खूप जास्त जागा आहे उभं राहण्यासाठी. पण जेव्हा आधी होतं तेव्हा खूप लिमिटेड सीट्स होत्या, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी खूप जास्त जागा रिझर्व होती. मग आमच्यासाठी खूप कमी जागा भेटायची. मग तू मोस्टली उभं राहूनच येतोस का उभं राहून सुद्धा इश्यू वाटत नाही, कारण की 7 मिनिटं माझा ट्रॅव्हलिंग टाइम बस ट्रेनमध्ये जातो आणि 10 मिनिटाचा बसमध्ये जातो. त्याच्यामुळे एवढं काही कॉम्प्लिकेटेड वाटत नाही की एवढं उभं राहणं सुद्धा जेव वगैरे येत नाही जास्त. कधी पब्लिक ट्रान्सपोर्ट एकदम असं लांब लाईक पुण्यात वगैरे जायला यूज केलं? हो. मग तेव्हा तू आता नवीन आहेस की इकडचाच आहेस? लोकल आहे. अच्छा, तर तुला कधी कधी लाईक ते बोर्ड असतात बघ की आता हा स्टॉप येणार आहे आता, तर ते चालू असतात तुला? कधीच नसतात ते चालू, आणि आपणच बघायला लागतं बाहेर की कुठं आलो पण आपण. असं खूप गर्दी असेल आणि ते इम्पॉसिबल असेल तर मग कसं डील करतो? कंडक्टर्स कॉपरेट करतात कुठे आपण सांगायसाठी. ऐकू येतो आवाज त्यांचा? मोस्टली येतो जर जवळ असेल तर, नसेल तर आजूबाजूच्यांना विचारायचं. मग आता सपोज मी तुला विचारलं की काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ॲप्समध्ये, नॅव्हिगेशन ॲप्समध्ये, लाईक गुगल मॅप्स किंवा जे पण ॲप तू यूज करतो, तुझे काय सजेशन असतील? सगळ्यात पहिले स्वतःचा ॲप लॉन्च केला पाहिजे त्यांनी. म्हणजे स्पेसिफिक ॲप नाही आहे त्यासाठी. बस ट्रेन्स तरी एखाद्या वेळेस म्हणजे एक्सटर्नल ॲप्लिकेशन्सवर टाइम टेबल्स किंवा सगळं भेटतं, पण जेव्हा बसवर येतं तेव्हा बसवर ॲक्युरेट लोकेशन्स किंवा हे सगळं नाही आहे की या स्टॉपवर इतक्या वेळात येईल गाडी, हे सगळं सुद्धा पाहिजे. असं मला वाटतं की टाइम टेबल्स, ॲटलीस्ट टाइम टेबल्स लोकल्सला अवेलेबल केलं पाहिजे की तुम्ही ॲपमध्ये टाइम टेबल बघू शकता, किंवा कुठे आहे बस, किती वेळात, येस रिअल टाइम अपडेट्ससाठी. आणि ट्रेनच्या ॲपबद्दल काही इम्प्रूव्हायझेशन झालं, काही इम्प्रूव्हमेंट्स व्हायला पाहिजे? जसं की तू बोललास तुला ॲप ऑनलाईन बुकिंग्स मध्ये जेव्हा खूपदा म्हणजे युपीआय पेमेंट्स फेल होतात, पैसे कटतात पण तिकीट्स बुक होत नाहीत, मग त्याच्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाऊन फिजिकल तिकीट काढावं लागतं. मग तो खूप मोठा कॉम्प्लिकेशन होतो की पैसे कटतात पण त्या पैशांचं म्हणजे रिफंड नाही येत, आणि एकटं जातात पण ते पैसे. अच्छा, आणि मग तू बोललास की तुला ॲप यूज करायला लागतं, मग नंतर परत कुठे ट्रेन आहे त्याचे अपडेट्स तुला वेबसाईटवर. हो. मग ह्याच्यात काही तुला प्रॉब्लेमॅटिक वाटतं का की लाईक त्यांनी एकाच ॲपमध्ये काहीतरी करायला पाहिजे? ऍक्च्युली मी ह्याच्यासाठी आपण कोणाला ब्लेम करू शकत नाही, कारण की ज्या ॲपवर मी चेक करतो वेर इज माय ट्रेन, हा एक प्रायव्हेट ऍप्लिकेशन आहे, नॉट म्हणजे गव्हर्नमेंट ऍप्लिकेशन नाही आहे तो. त्यांनी गव्हर्नमेंट सोबत फक्त इंटिग्रेट केलं की ते लाईक टाइम टेबल्स वगैरे सगळं प्रोव्हाइड करायसाठी. पण वेन इट कम्स टू रिअल टाइम लोकेशन तेव्हा गव्हर्नमेंट ॲपनी म्हणजे इम्प्रूव्हमेंट केले पाहिजे त्याच्यामध्ये, की रिअल टाइम ऍप्लिकेशन, UTS म्हणून एक ऍप्लिकेशन आहे गव्हर्नमेंटचा, पण त्याच्यावरती तेवढी ॲक्युरेसी नाही आहे. अच्छा, आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय इम्प्रूव्हमेंट्स व्हायला पाहिजे तुला? ट्रेन फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली पाहिजे, आणि एक तर बसमध्ये स्पेसिफिक रिझर्वेशन असले पाहिजे चांगले. अच्छा, म्हणजे स्पेसिफिक रिझर्वेशन म्हणजे
स्पेसिफिक रिझर्वेशन म्हणजे जर एक महिलांसाठी जागा दिली आहे, हम्म. महिलांच्या सीट मध्ये जर पुरुष बसू शकत नाहीत तर मुलांच्या ह्याच्यामध्ये पण एक स्पेसिफिक दिलं पाहिजे की या एजचे या सीट मध्ये बसणार किंवा मेन्स साठी ही जागा उभं राहण्यासाठी वगैरे. म्हणजे लाईक महिलांसाठी म्हणजे मोस्टली आता सध्या महिलांना जास्त बसायला हो, प्रेफरन्स खूप जास्त म्हणजे आहे. असं असायला पाहिजे की महिलांचा इकडे पार्ट आणि मुलं इकडे बसतात असं बोलायचं का? इक्वॅलिटी दिली पाहिजे की म्हणजे मुलींना भेटतं तेवढं तर मुलांनाही भेटलंच पाहिजे. आणि बसच्या ह्याच्याबद्दल लाईक डोअर्स वगैरे बद्दल काय बोलायचं, इलेक्ट्रिकच्या बसेस बद्दल की लाईक हो, जेव्हा टर्मिनल्स येतात तेव्हा साईड डोर्स ओपन होतात आणि ते साईड डोर्स ओपन होतात सगळ्यांना म्हणजे जर बस फुल असेल तर त्याच्यामध्ये हलण्यासाठी खूप म्हणजे हार्ड होतं की या साईडला येणं किंवा ते डोर उघडणार आहेत, मग खूपदा लोकांना इंजुरीज होतात त्याच्यामध्ये. कारण की मी स्पेसिफिकली बघितलंय स्वतः सुद्धा की एका माणसाचा हात अडकलेला त्या डोरमध्ये. कारण का पुढूनच तो ऑपरेट करतो. येस, त्याचं लक्ष नसताना ड्रायव्हर आता काही लक्ष देत नाही, कंडक्टर इज लाईक म्हणजे तिकीट काढायसाठी तो मागे गेलेला असतो किंवा कुठे असेल तर मग डोरकडे लक्ष देणारं कोणी नसतं. त्यावेळेस मग लहान लेकरं असतील जे डोरला धरून थांबतात, त्यावेळेस तशा टाइममध्ये खूप सेन्सर्स लागले पाहिजेत मोस्टली की कोणी असेल तिथे तर बीप केलं पाहिजे की साईडला राहा असं काइंड ऑफ फायदे. अच्छा, मग आता माझे क्वेश्चन संपले आहेत, पण तुला असं काही वाटतंय का की मी मिस केलंय किंवा काही अजून प्रॉब्लेम्स आहेत जे त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे असं काही आहे? नाही. ठीक आहे.